नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय NS या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी प्राध्यापक नरसिंह सदगे, मानसिंग नाईक ज्युनियर कॉलेज सायखेडा. चला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला 12वीचा जो पहिला बायोलॉजीचा टॉपिक आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. याच्या अगोदर आपण 10वी असेल 7वी 8वीचे काही व्हिडिओ सायन्स विषयाचे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. या विषयामध्ये आपल्याला बायोलॉजीचा हा चॅप्टर, पहिला चॅप्टर तो पाहायचा आहे. सविस्तर आपण त्याची माहिती बघणार आहोत. काही प्रश्न पडले असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. चला तर मग सुरुवात करू. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. काय पहिल्या चॅप्टरचं नाव स्क्रीनवरती आलेलं आहे पहा, की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. काय रिप्रोडक्शन, कसं होतं रिप्रोडक्शन प्लांट्स मधलं. तुम्हाला माहित आहे की माझा ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ होता की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, कोणकोणते त्यांचे लक्षण आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर मी ते एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. त्याच्यामधलं एक रिप्रोडक्शन हे काय कॅरेक्टर आहे. आता हे आपल्याला 12वीच्या विषयामध्ये जो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आहे त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला माहिती बघायची आहे की रिप्रोडक्शन काय आहे, किती पद्धतीने रिप्रोडक्शन होतं हायर अँड लोअर प्लांट्समध्ये. चला तर बघूत मग रिप्रोडक्शन काय. रिप्रोडक्शन, व्हॉट इज मेंट बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. तुमच्या स्क्रीनवरती ती डेफिनेशन आलेली आहे, ते तुम्ही पाठ करू शकता. तुम्हाला विचारलं की रिप्रोडक्शन काय, तर रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन इन विच, रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स, म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणं, त्यालाच काय म्हणतात, रिप्रोडक्शन असं म्हणतात. बघा, कोणतीही व्याख्या ज्यावेळेस आपण लिहित असतो, आता आपण समजा रिप्रोडक्शनची व्याख्या लिहिलो तर ती इनवर्टर कॉमामध्ये लिहिली पाहिजे. 2 वरी कॉमे दिल्याच्या नंतर तुमच्या स्क्रीनवरती आली होती ती व्याख्या. 2 इनवर्टर कॉम्यामध्ये ती डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. मला काल मी माझ्या लेक्चरमध्ये, मी ज्या कॉलेजमध्ये मानसिंग नाईक ज्युनियर कॉलेज सायखेड्याला मी शिकवतो, विद्यार्थ्यांना विचारलं होतं की इनवर्टर कॉमामध्ये जर नाही लिहिलं तर काय होतं, काय फरक पडतो का परीक्षेमध्ये. तर मी कधीही विद्यार्थ्यांना सांगत असतो, कोणतीही चांगली गोष्ट असेल, कोणतीही चांगली गोष्ट त्याची सवय लावली पाहिजे, आणि ज्या चांगल्या गोष्टीची आपण सवय लावतो त्याचा फरक पडत असतो. इनवर्टर कॉमेची जर तुम्ही सवय लावली डेफिनेशन लिहित असताना, चांगली गोष्ट आहे ना, चांगल्या गोष्टीतून फरक पडत असतो. कोणतीही गोष्ट चांगली करा, त्याच्यातून फरक पडत असतो. मी कधीही सांगत असतो की अगर मौसम बदलता है तो फरक पड़ता है, चिड़िया चिड़कती है तो फरक पड़ता है, किसी को किसी के साथ प्रेम होता है तो फरक पड़ता है, आत्महत्या होती है, भूख बढ़ती है तो फरक पड़ता है, यहाँ तक तो ये कहने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े होते हैं और दुनिया कहती है कि फरक पड़ता है. चला तर ही रिप्रोडक्शनची व्याख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये 2 प्रकारे रिप्रोडक्शन होत असतं. 2 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. 2 पद्धती आहेत. कोणकोणत्या 2 पद्धती आहेत? सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन, दोन्ही पद्धतीने प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन होत असतं. सविस्तर आपल्याला त्या टॉपिकच्या नोट्स, सविस्तर टॉपिक आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 4-5 व्हिडिओमध्ये संपूर्ण टॉपिक कव्हर होईल. हा आपला पहिला व्हिडिओ असेल. बघा की प्लांट्समध्ये 2 प्रकारे रिप्रोडक्शन होतं. पहिली असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. व्हॉट इज मेंट बाय असेक्सुअल रिप्रोडक्शन? अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच रिप्रोडक्शन सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्ड. त्याच्यामध्ये एक सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होत असतो. ती की अशी एक प्रोसेस आहे, बायोलॉजिकल अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होतो. त्यालाच काय म्हणतो? असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शनची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच 2 पॅरेंट इन्व्हॉल्व. 2 पॅरेंट इन्व्हॉल्व म्हणजे ही अशी एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व आहेत. त्याला काय म्हणतात? सेक्सुअल रिप्रोडक्शन. बघा प्लांट्समध्ये जे आहेत दोन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, असेक्सुअल ही रिप्रोडक्शन होत राहतं. बघा पहिल्यांदा आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन बघायचं की त्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होत असतो. बघा काही पद्धती आहेत त्याच्या, जे काही
असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्या काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली फ्रॅगमेंटेशन, बडिंग, पोअर फॉर्मेशन, व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन. त्या व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन जे आहे त्याच्यामध्ये कटिंग असेल, ग्राफ्टिंग असेल, टिश्यू कल्चर, 3 पद्धतीनं रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होत असतं. पहिली आपल्याला बघायची आहे की फ्रॅगमेंटेशन रिप्रोडक्शन. बघा तुमच्या स्क्रीनवरती आलं असेल, रिप्रोडक्शनची फ्रॅगमेंटेशन रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल पद्धतीनं होत असतं. त्याची व्याख्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तुमच्या स्क्रीनवरती आलेलं आहे. काय आपल्याला त्याची व्याख्या सांगता येईल, त्याची व्याख्या आपल्याला काय कशी करता येतील बघा की काय होत असतं. हे एक असेक्सुअल पद्धतीचं रिप्रोडक्शन आहे. असेक्सुअल पद्धतीनं हे रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होत असतं. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रेक इनटू फ्रॅगमेंट्स ड्यू टू वन और मोर रिझन्स कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन मेथड. तर तुमच्या स्क्रीनवरती तो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात. त्याचं म्हणजे काय होतं की एक जी प्लांट्स बॉडी आहे ती ब्रेकडाऊन होते, आतमधून ब्रेकडाऊन होते आणि न्यू ऑर्गॅनिझम्स काय करत असते, डेव्हलप करीत असते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन विच कॅन ब्रेक इनटू फ्रॅगमेंट ड्यू टू वन और अदर रिझन कॉल्ड ॲज. ते तुमच्या स्क्रीनवरती आलेलं आहे, एक्झाम्पल आलेलं आहे, त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. स्पायरोगायरामध्ये हे या पद्धतीचं हे रिप्रोडक्शन होत असतं. त्याच्यानंतरची एक पद्धत आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनची, ती अशी आहे की कोणती आहे ती, बडिंग पद्धतीचं, बडिंग रिप्रोडक्शन. बडिंग रिप्रोडक्शन कशाला म्हणता येईल, इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ द असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच बॉडी डेव्हलप ऑर्गॅनिझम्स ग्रो फ्रॉम आउटग्रोथ और बर्ड. म्हणजे जे काही आउटग्रोथ असेल म्हणजे बाहेरचं आपण बर्ड, त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल हायड्रा इज द एक्झाम्पल ऑफ. हायड्रा कशाचं एक्झाम्पल आहे, हायड्रा हे एक्झाम्पल आहे की बडिंगचं. हायड्रा इज द एक्झाम्पल ऑफ बडिंग. त्याच्यानंतर स्पोर फॉर्मेशन आपल्याला कशाला म्हणता येते, स्पोर फॉर्मेशन एक काय प्रोसेस आहे. अ टाइप्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम क्रिएट टायनी सिंगल सेल स्ट्रक्चर. तुमच्या स्क्रीनवरती आलेलं आहे, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. बघा हे काय, अ टाइप्स ऑफ अ सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम क्रिएट टायनी सिंगल सेल्ड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज स्पोर फॉर्मेशन. म्हणजे एक काय करतात, हे अशा पद्धतीचे एक रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स सिंगल सेलचं स्ट्रक्चर आहे, एक सेल पासून तो स्पोर बनलेला असतो. तो स्पोर फॉर्मेशन हे जे रिप्रोडक्शन आहे, पोर बनवणं, सिंगल सेल म्हणजे युनिसेल्युलर, हे पण प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन होतं. आणि हे ज्या पद्धतीने रिप्रोडक्शन होतं त्या पद्धतीला आपल्याला म्हणता येईल स्पोर फॉर्मेशन. कशामध्ये येतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये हे होत असतं. त्याच्यानंतर व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणून एक रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल पद्धतीनं ते प्लांट्समध्ये होत असतं. बघा प्लांट रिप्रोड्यूस असेक्सुअली थ्रू दिअर व्हिजिटेटिव्ह पार्ट. म्हणजे जे प्लांटचा व्हिजिटेटिव्ह पार्ट आहे त्याच्यापासून न्यू प्लांट्स बॉडी तयार होणं, ते जे रिप्रोडक्शन आहे त्याला काय म्हणतात, व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन. मग व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन हे जे रिप्रोडक्शन आहे हे 3 पद्धतीने होत असतं. त्याच्यामध्ये ही 3 पद्धती आहेत. कोणकोणत्या पद्धती आहेत, कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे, टिश्यू कल्चर आहे. या पद्धतीने रिप्रोडक्शन हे होत असतं. बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे सविस्तर की असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये जे असेक्सुअल पद्धतीचं रिप्रोडक्शन होत असतं त्या काही पद्धती आपण बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पहिली पद्धत बघितली होती की फ्रॅगमेंटेशन. त्याच्यानंतर आपण बडिंग बघितली. त्याच्यानंतर बडिंग झाल्याच्या नंतर स्पोर फॉर्मेशन या एक पद्धतीने रिप्रोडक्शन होत असतं, ते सुद्धा आपण बघितलं. आणि व्हिजिटेटिव्ह पार्ट, प्लांटची जी व्हिजिटेटिव्ह पार्ट आहे त्याच्यापासून हे रिप्रोडक्शन होतं, त्याला व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन असं म्हणतात. त्याची पण आपण माहिती बघितलेली आहे. ते 3 पद्धतीने होत असतं, कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर. हे 3 पद्धतीनं ते रिप्रोडक्शन प्लांटमध्ये होत असतं. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा साधारण 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल. जे तुम्हाला मेन वाटेल, जे तुम्हाला ज्या नोट्स असतील, ज्या डेफिनेशन असतील त्या स्क्रीनवरती आल्या होत्या, त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्हाला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये जे आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन या व्हिडिओमध्ये बघितलं त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये
सेक्सुअल रिप्रोडक्शन प्लांट्समधलं कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना फायदा होईल. धन्यवाद.